सर्वांना जय भीम. मला या संवादाचा, परिसंवादाचा जो विषय दिलेला आहे, तो राजकीय पक्षाचा जाहीरनामा आणि त्याचं मूल्यमापन. या विषयावर मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आल्यात. दर 5 वर्षांनी विधानसभेच्या, लोकसभेच्या निवडणुका येत असतात. आता सुद्धा या 2024 मध्ये या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आल्यात, म्हणजे निवडणुका आहेत. आणि या निवडणुकामध्ये अनेक पक्षांनी आमचं शासन आल्यानंतर आम्ही काय करणार याविषयीचं जनतेला त्यांनी एक जाहीरनामाच्या माध्यमातून वचन दिलेलं आहे. आणि हे या ठिकाणी कोणकोणते पक्ष आहेत, जे पक्ष या ठिकाणी निवडणुका लढवणार आहेत, ते सर्वच बहुतेक एक आघाड्या आहेत आणि काही प्रांतीय आहेत. या निवडणुकांचा जाहीरनामा बघितल्यानंतर कुठल्याही पक्षाचा जो जाहीरनामा असतो, तो जाहीरनामा म्हणजे त्या पक्षाचं एक एक प्रकारचं स्वरूप असते. ते स्वरूप ते जनतेसमोर सादर करतात आणि केल्या जातं. आणि म्हणून असाच एक आपण प्रत्येकाचा जाहीरनामा पाहू आणि त्याचं मूल्यमापन करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. पहिल्यांदा महाविकास आघाडी. ही महाविकास आघाडी म्हणजे सर्वांना माहिती आहे, की या महाविकास आघाडीमध्ये एक काँग्रेस आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे. आणि यांचा हा संयुक्त जाहीरनामा नुकताच प्रकाशित झाला, प्रसिद्ध झाला. त्याला त्यांनी पंचसूत्री म्हटलेलं आहे. आता या पंचसूत्रीमध्ये काय म्हटलेलं आहे? काय म्हटलं जाहीरनाम्यामध्ये? त्याचा पहिला जाहीरनामा आहे, की पहिलं त्याचं सूत्र आहे, की राज्यातील महिलांना प्रति महिना ₹3000 देणार. हे आश्वासन आहे. आता हे ₹3000 याचं नियोजन कसं करणार, कुठून पैसा आणणार, याविषयी ही आघाडी किंवा हे पक्ष काही सांगत नाही. दुसरं आहे, की महिला आणि मुलींना राज्यात एसटीमध्ये मोफत प्रवास. आश्चर्यच आहे, की महिला आणि मुलींना राज्यामध्ये एसटीमध्ये मोफत प्रवास. तिसरं आहे, की शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्जमाफी. माझ्या बंधू आणि भगिनींनो, या महाविकास आघाडीच्या या जाहीरनाम्यामध्ये महिलांना, शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्जमाफी. म्हणजे शेतकऱ्यावरती जेवढं कर्ज आहे, तुम्ही त्या कर्जामध्येच राहा. तुम्ही त्या कर्जामध्येच राहा. पण तुम्हाला मात्र आम्ही 3 लाखापर्यंतचं कर्जमाफी देणार. कुटुंबाला 25 लाखापर्यंतचा आरोग्य विमा देणार आणि बेरोजगारांना ₹4000 दरमहा देणार. किती आश्चर्य आणि दिशाभूल करणारा हा काँग्रेसचा किंवा या महाविकास आघाडीचा हा जाहीरनामा आहे, असं आपल्या लक्षात येतं, की बेरोजगारांना तुम्ही ₹4000 दरमहा देता. अरे बेरोजगारांना तुम्ही दरमहा ₹4000 देण्यापेक्षा म्हणजे त्या बेरोजगारानं ₹4000 महिना घेऊन आयुष्यभर आपलं लग्न न करता त्या ₹4000 वरती जीवन जगायचं. तुम्ही त्यांना रोजगाराच्या संधी कुठे उपलब्ध करून देणार आहात? म्हणजे आम्ही रोजगाराच्या संधी देऊ किंवा तुम्हाला रोजगार मिळवून देऊ, अशा पद्धतीचं आश्वासन इथं काहीच नाहीये या जाहीरनाम्यात. कुटुंबाला 25 लाखापर्यंतचा आरोग्य विमा देणार. बेरोजगारांना ₹4000 दरमहा देणार. आणि त्याच्यानंतरचं त्यांचं हे आहे, की जातीनिहाय जनगणना. आता या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे आणि काँग्रेसचं राज्य
बाकीच्याही प्रांतामध्ये आहेत. उदाहरणार्थ केरळा, कर्नाटक आणि तेलंगणा. मग या तेलंगणामध्ये त्या त्या राज्यामध्ये यांनी जातीनिहायची गणना करण्याचं सूतोवाच का केलं नाही? हा प्रश्न आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, की या महाराष्ट्रामध्ये जातीनिहाय जनगणना तुम्ही कराल, म्हणजे कशासाठी? तर ती आरक्षणाच्या मुद्द्यासाठी ते पुढे आपण येणारच आहोत. नंतरचा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे, की आरक्षण मर्यादा हे 50% च्या पुढे वाढवणार. आता माझा प्रश्न तोच आहे, की या काँग्रेसच्या राज्यामध्ये, ज्या बिगर काँग्रेस शासित राज्यामध्ये म्हणजे दक्षिण भागामध्ये, तिथे 50% च्या वर आरक्षण दिलं गेलेलं आहे. मग ही निवडणूक पाहून त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये या 50% ची आरक्षणाची मर्यादा का वाढवली नाही? इथली निवडणूक पाहून, महाराष्ट्राची निवडणूक पाहून या महाराष्ट्रामध्ये हे काँग्रेस किंवा ही महाविकास आघाडी 50% आरक्षण वाढवणार असं म्हणते. पण जातीनिहाय जनगणना करतो म्हणते, असा याचा जाहीरनामा सांगते. परंतु त्यांच्या काँग्रेसच्या इतर राज्यामध्ये मात्र याविषयी ते अवाक्षरही बोलत नाहीत. म्हणजे असा हा त्यांचा एक जाहीरनामा आपण पाहिला. आता महायुतीचा म्हणजे भाजपाचा जाहीरनाम्यामध्ये काय आहे? लाडक्या बहिणींना ₹1500 ऐवजी ₹2100 देणार. कर्जमाफी शेतकरी यांचा सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ₹25,000 देणार. कोणत्या योजनेतून देणार? कर्जमाफी शेतकरी सन्मान योजनेतून. कोणाला देणार? शेतकऱ्याला देणार वर्षाचे ₹25,000. म्हणजे वर्षाचे तुम्ही ₹25,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आणि उरलेले पैसे जे शेतकऱ्यावर राहतील, जे कर्ज राहतील, ते कर्ज शेतकऱ्यांना फेडावयाचं आहे, द्यावयाचं आहे. आता हे कर्ज शेतकऱ्यांना द्यायचं आहे, तर मग हे कोणाला द्यायचं आहे? तर ज्या बँकेकडून त्यांनी घेतलेला त्या बँकेला त्यांना व्याजासहित द्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्याला ₹25,000 देण्याच्या नावावर शेतकऱ्यांना ₹25,000 देण्याच्या नावावर हे महायुती सरकार त्या शेतकऱ्यांना कर्जामध्येच राहण्यासाठी आणि आणि बँकेचं कर्ज फेडण्यासाठी आणि बँकेचा फायदा करण्यासाठी ही एक फसवी ही योजना आहे किंवा हे एक त्यांचा फसवा हा जाहीरनामा आहे असं म्हणावं लागते. प्रत्येक परिवाराला अन्न आणि निवारा. आता प्रत्येक परिवाराला अन्न आणि निवारा देणार. म्हणजे आता प्रत्येक परिवार म्हणजे कुठला? म्हणजे प्रत्येक परिवार म्हणजे सर्वच परिवाराला. की ज्या परिवाराला म्हणजे हे ते ज्याचं शासन इथे 10 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहे. ते शासन म्हणते, की या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपला जाहीरनाम्यात सांगते, की आम्ही परिवाराला अन्न आणि निवारा देऊ. म्हणजे हे स्पष्ट होते, की अजूनही 10 वर्ष यांचं राज्य असूनही या महाराष्ट्रामध्ये अन्न आणि निवाऱ्याशिवाय जगणारी जनता आहे. त्याचा यांनी कुठलाच एक विकास म्हणा किंवा त्यांना द्यायला पाहिजे होतं 10 वर्षामध्ये, हे त्यांना देता आलं नाही किंवा दिलं नाही, हे यावरून कळते आणि म्हणून हे एक प्रकारचं हा फसवेपणा आहे. नंतर त्यांचा जाहीरनाम्यामध्ये असं म्हटलेलं आहे, की वृद्ध पेन्शन धारकांना 1500 ऐवजी ₹2100 देणार. ठीक आहे, 1500 ऐवजी तुम्ही ₹2100 देतात. ठीक आहे. मान्य आहे. वृद्ध वृद्ध पेन्शन धारकांना ठीक आहे, काही हरकत नाही. नंतर काही जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार. म्हणजे तुम्ही मान्य करता. म्हणजे हे भाजप सरकार मान्य करते आपल्या जाहीरनाम्यातून, की आम्ही आजपर्यंत या 10 वर्षामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवू शकलो नाही. जेव्हा तुम्ही आतापर्यंत स्थिर ठेवू शकले नाही, तर तुम्ही या जाहीरनाम्यामध्ये म्हणता, की आम्ही स्थिर ठेवू. आम्ही विश्वास कसा ठेवायचा? हा मोठा प्रश्न आहे.
नंतर त्यांनी 25 लाख रुपये रोजगार निर्मिती आणि 10 लाख रुपये विद्यार्थ्यांना, 10,000 रुपये, 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये आम्ही काय देऊ? विद्यावेतन देऊ. मोठी विचित्र पद्धत आहे. आणि हा सुद्धा विचित्र जाहीरनामा आहे. 25 लाख रोजगार निर्मिती यांच्याच शासनानं किंवा यांच्याच केंद्र शासनाने लाखो बेरोजगारांना रोजगार देणार म्हणून घोषणा केली होती. ती पूर्णत्वात पूर्णत्वास आली नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की विद्यार्थ्यांना 10,000 रुपये विद्यावेतन देणार. ज्या स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी मागच्या वेळेस आंदोलन केलं होतं, की आम्हाला आमची स्कॉलरशिप मिळत नाही. नागपूरसारख्या एका इंजिनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप मिळाली नाही, म्हणून त्यांच्या ॲडमिशन प्रवेश पुढचे झाले नाहीत. आणि हे शासन हे आता या निवडणुकीच्या माध्यमातून सांगत आहे, की आम्ही तुम्हाला 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 विद्यावेतन देऊ. अरे विश्वास ठेवायचा कसा? हा एक प्रश्न आहे. नंतर त्यांना त्यांचा नंतरचा जाहीरनामा आहे, की 45,000 गावात पाणंद रस्ते करू. त्याला पांदण म्हणतात. खेडेगावामध्ये जे राहतात त्यांना माहित आहे, की पांदणाची समस्या आहे. बरोबर आहे, समस्या आहे. परंतु त्या पांदणाची व्यवस्था हे रस्ते करून देतो देतो म्हणतात, हे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. अंगणवाडी आशा सेविकांना महिन्याचे 15,000 रुपये वेतन आणि सुरक्षा कवच. तुमच्याच भाजपाच्या शासनामध्येच या भाजपाच्या शासनामध्येच या अंगणवाडी सेविकांनी विधान भवनावर मोठमोठे मोर्चे काढलेत. त्या मोर्चाच्या वेळेला त्या मोर्चे काढलेत. कशासाठी मोर्चे काढलेत? याच सेविकांना पगार वाढ द्यावं यासाठी त्यांनी मोर्चे काढले होते. जेव्हा त्यांनी मोर्चे काढले, तेव्हा मात्र या शासनाला जाग आली नाही आणि आता हे अंगणवाडी सेविका आपल्या विरोधात जातील, त्यासाठी या जाहीरनाम्याच्या माध्यमातून हे आमिष दाखवत आहेत, असं म्हणणं भाग आहे. आता ह्या सगळ्या या काँग्रेसच्या काँग्रेसचा काँग्रेस समर्थित जाहीरनामा म्हणजे काँग्रेसच्या महाविकास काँग्रेस समर्थित आघाडीचा जाहीरनामा आणि या बीजेपीच्या संबंधित पक्षाचा जाहीरनामा हे याचा ताळेबंद पाहिल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येते, की यांनी शासन आजपर्यंत भोगलेलं आहे. काँग्रेसनं ह्या साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत. काँग्रेसनं या महाराष्ट्रात शासन भोगलेलं आहे. शासन बीजेपीने भोगलेलं आहे. आणि जेव्हा यांचे जाहीरनामे प्रकाशित झाले, तेव्हा त्या वेळेला या पक्षांनी, या आघाडींनी दिलेले आश्वासन, जाहीरनाम्यातून दिलेले आश्वासन याची कधीही पूर्ती केल्याचे आपणास पाहत नाही. एकतर मोठं या बीजेपीच्या गटाचे जे अजित पवार यांनी सुद्धा आपला एक जाहीरनामा प्रकाशित केला. काल तो आपल्याला पाहायला मिळेल. त्यांनी तो प्रकाशित केला. त्यामध्ये त्यांचा जाहीरनामा तर मोठा विचित्र आहे. कारण ते शरद हे जे पवार आहेत, हे पवार म्हणजे अजितदादा पवार, हे अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. पण त्यांचा तो आपण जाहीरनामा पाहिला तर असं वाटते, की त्यांचा तो जाहीरनामा फक्त आणि फक्त त्यांच्या बारामतीपुरता आहे. बारामती म्हणजे असं वाटते, की हे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, पण ते त्यांच्या जाहीरनाम्यावरून ते फक्त बारामतीचे आहे आणि फक्त आपली विधानसभा वाचवण्यासाठी त्यांनी हे जाहीरनामा ते घोषणापत्र त्यांनी ते प्रकाशित केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, काय म्हटलं तर अजितदादांनी, बारामतीला अजितदादा हे जागतिक दर्जाची क्रीडा अकॅडमी उभारणार, औद्योगिक केंद्र बनवणार, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार. कोणासाठी? तर बारामतीसाठी. आणि उपमुख्यमंत्री कुठले? महाराष्ट्राचे. विचित्र आहे. 1 ते 3 लाख उद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी
मदत करणार. विमानाच्या सोयी उपलब्ध करून देणार आणि सोलर सिटी बनवणार. कोणती सोलर सिटी बनवणार? तर ती सोलर सिटी बारामतीला बनवणार. म्हणजे यांचा जो विकास आहे, तो महाराष्ट्रासाठी नाही, तर तो फक्त विकास जो आहे, तो विकास त्यांचा हा फक्त बारामतीपर्यंतच आहे. आपण या सर्वांचा जेव्हा एक घोषणापत्र म्हणा किंवा जाहीरनामा म्हणा, हा जाहीरनामा जेव्हा आपण पाहतो, तेव्हा आपल्या एक गोष्ट लक्षात येते, की यांचं आजपर्यंत शासन राहिलेलं आहे आणि शासनाच्या माध्यमातून ज्या त्यांनी घोषणापत्र किंवा जाहीरनामा मांडलेला आहे, तो जाहीरनामा त्यांना मांडण्याची गरज भासली नसते. विकासात्मक कामं काय करणार आहात तुम्ही जनतेसाठी? याच्याबद्दलचा काही यामध्ये उल्लेख नाही. तर कशाबद्दलचा उल्लेख आहे? तर लोकांना खुश करण्यासाठी या ठिकाणी त्यांचा तो प्रयत्न आहे. आता असा जाहीरनामा एक आपण तिसरा पाहणार आहोत. तो तिसरा जाहीरनामा म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा. या वंचित बहुजन आघाडीने जो जाहीरनामा आपला प्रकाशित केलेला आहे, तो जाहीरनामा पाहिल्यानंतर किंवा वाचल्यानंतर आपल्या काही गोष्टी आपल्या लक्षात येतात. काय लक्षात येतात? त्यावर विश्वास आपल्याला ठेवावा लागणार आहे. आणि हा जाहीरनामा या प्रस्थापित पक्षांच्या अगदी वेगळा आहे. त्याचं काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे, की पहिलाच त्यांचा जाहीरनाम्यामध्ये मुद्दा आहे, की आरक्षणाबाबत वंचित सुरक्षितता देईल. लक्षात घ्या. आरक्षणाबाबत वंचित सुरक्षितता देईल. आरक्षणाबाबत याबाबत कोणत्याही पक्षांनी हा मुद्दा उचललेला नाही हे विशेष. कुठल्याच पक्षाने हा मुद्दा उचललेला नाही. आरक्षणाबाबत सुरक्षितता का? तर नुकत्याच मागच्या महिन्यामध्ये ज्या सुप्रीम कोर्टाने आरक्षणाच्या बाबत वर्गीकरण आणि क्रिमिनलच्या बाबत जे स्टेटमेंट केलं, जो निर्णय दिला, त्या निर्णयामध्ये वर्गीकरण आणि क्रिमिलियर एस-सी, एस-टी या प्रवर्गाच्या संदर्भात आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी हा निर्णय दिला आणि त्याच्यामध्ये एक म्हटलं, की हे जे आहे आम्ही निर्णय देत आहोत, तो त्या राज्याला त्यांनी स्वीकारायचा की नाही स्वीकारायचा, हे त्यांच्या विवेकावर अवलंबून आहे, असं ते म्हणाले. मग त्याच्या विवेकावर असताना मग याच्यामध्ये काय आहे? फक्त एवढंच नाही आहे, तर जो ज्या कुटुंबातला एखादा व्यक्ती जर तो नोकरीवर लागला असेल, म्हणजे त्या व्यक्तीनं, त्या कुटुंबातल्या एका व्यक्तीनं आरक्षणाचा लाभ घेतला आहे. त्यानंतर तो त्याच्या कुटुंबातल्या कुठल्याच व्यक्तीला मिळणार नाही. म्हणजे ज्याला मिळालं, ज्या कुटुंबाला पहिल्यांदा मिळालं, त्याच्यानंतर त्यांना मिळणार नाही. अशा पद्धतीचाही त्या 7 जजेसचा, सुप्रीम कोर्टाच्या जजेसचा त्यामध्ये निर्णय आहे. यामुळे या भारतातला एस-सी, एस-टी प्रवर्गातला हा समाज पूर्णपणे ढळून निघालेला आहे. आणि याला आपल्या या आरक्षणाची सुरक्षितता आता राहिलेली नाही, असा अविश्वास निर्माण झालेला आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात याविरुद्ध आंदोलनं झालीत. पण त्याचा ब काँग्रेस शासित राज्याने आणि भाजप शासित राज्याने सुप्रीम कोर्टाच्या त्या निर्णयाला विरोध करण्याच्या ऐवजी या काँग्रेस आणि भाजपाच्या शासनाने सरळ-सरळ त्या राज्यामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टाचं हे म्हणणं मान्य करून त्यांनी एक जी-आर काढलेला आहे, की आम्ही हे इम्प्लिमेंटेशन यावरती करणार. आणि म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी म्हणते आहे, की आमचं जर शासन आलं, तर आम्ही आरक्षणाबाबत त्याला वंचित आरक्षणाबाबत या घटकाला हा पक्ष वंचित बहुजन आघाडी
सुरक्षितता देईल. हा केवळ एस-सी, एस-टी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यासाठीच या सुरक्षितता नाहीये. तर ओबीसी साठी सुद्धा हे सुरक्षितता आहे. ओबीसी साठी फक्त किंवा ओबीसी साठीच केवळ ही सुरक्षितता नाही, तर या जाहीरनाम्यामध्ये असं सिद्ध होते, की यामध्ये महाराष्ट्रामध्ये असणारे रयतेचा जो गरीब मराठा आहे, गरीब मराठा आहे, या गरीब मराठाच्या आरक्षणाबाबत सुद्धा सुरक्षितता असेल, हे यातून प्रतिबिंबित होते. हे मात्र बाकीच्या कुठल्याच पक्षाने हा मुद्दा हाताळला नाही. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही त्यांचे जाहीरनामे पहा. काँग्रेसने काय म्हटलं? काँग्रेसचा जाहीर काँग्रेसच्या जाहीर काँग्रेसनं काय म्हटलं, की आम्ही काय करू? जातीनिहाय जनगणना करू आणि आरक्षण मर्यादा 50% च्या वर वाढवू. परंतु हमी जे वंचित बहुजन आघाडीने दिलेले आहे, की आमची सुरक्षितता, आमचं या ठिकाणी आरक्षण जात आहे. या ठिकाणी एस-सी, एस-टी, ओबीसी आणि गरीब मराठा, रयतेचा मराठा या सर्वांचं आरक्षण जात आहे. याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या शिवाय कोणतीही आघाडी बोलायला तयार नाही. हे जे मतदार आहेत ना, या मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे, की तुम्ही जाहीरनामे पहा आणि वंचित बहुजन आघाडीवर का विश्वास ठेवायचा? तर त्यांनी आजपर्यंत जशी यांनी सत्ता भोगली, यांचे तुम्ही जाहीरनामे अंमलात आलेले नाही हे पाहिले. तसा तुम्ही एकदा हे वंचित बहुजन आघाडी आपला दिलेल्या जाहीरनाम्यानुसार ते इम्प्लिमेंटेशन करतात की नाही, ते तुम्ही पाहायला पाहिजे. कारण या जाहीरनाम्यामध्ये या लोकांनी, या पक्षाने कुठंच उल्लेख केलेला नाहीये तुमच्या सुरक्षिततेचा यांनी कुठेही उल्लेख केलेला नाहीये यांच्या जाहीरनाम्यामध्ये. ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीने केलेलं आहे आणि म्हणून याचा आम्ही स्वागत केलं पाहिजे. नंतर त्यांनी म्हटलं भटक्या विमुक्त समुदाय या संदर्भातील कडक धोरण वंचित बहुजन आघाडी आखेल. आता भटक्या विमुक्त समुदाय संदर्भातील कडक धोरण आखले जाईल, हा सुद्धा मुद्दा कुठल्याच आघाडीनं घेतलेला नाही. मग भटक्या विमुक्त हा समुदाय गावागावात फिरतो. त्याचं घर नाही, त्याला राहायला घर नाही, त्याच्या पोटापाण्याचा त्याला उदरनिर्वाह करण्यासाठी गावोगावी भटकावं लागते. या भटकंती करणाऱ्या समुदायाच्या संदर्भात इथल्या कोणत्याच आघाडीला तो विषय महत्वाचा वाटला नाही. पण त्यांनी वंचित बहुजन आघाडी मात्र या संदर्भात त्यांनी म्हटलं, की आम्ही याबाबत कडक धोरण आखू. त्यांना आम्ही वारावर सोडणार नाही. म्हणजे या देशातलं शासन जे आहे, शासन व्यवस्था आहे, हे शासन व्यवस्था केवळ आपल्या घराणा आणि कुटुंबशाहीसाठी नाही, कुटुंबापुरतं नाही आहे. इथल्या रंजल्या गांधल्यांसाठी आहे. ज्यांच्यापर्यंत ज्यांच्यापर्यंत ही लोकशाही पोहोचली नाही, त्यांच्यापर्यंत ती पोहोचली पाहिजे. यासाठी यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्यांच्यासाठी, अशी एक भूमिका कुठल्याच पक्षाची दिसत नाही. ती वंचित बहुजन आघाडीची आहे. महिलांना ₹3500 मासिक वेतन देऊ. इथे बाकीच्या ज्या आपण आघाड्या पाहिल्या, काँग्रेस आणि बीजेपी. काँग्रेसनं म्हटलेलं आहे, की आम्ही ₹3000 देऊ. बीजेपी या आघाडीनं म्हटलं, की आम्ही ₹2100 देऊ. ठीक आहे, देऊ. पण तुम्ही हे पैसे यांना वाटण्यासाठी किंवा देण्यासाठी तुमचं नियोजन काय आहे? तुम्ही कुठून पैसे देणार? इथे मात्र आताच आम्ही एक क्लिप तुम्हाला YouTubeवर एक इंग्लंडमधून जे आले होते इंजिनिअर राहुल गायकवाड यांनी एक परिषद घेतली आणि त्या परिषदेमध्ये आम्ही महिलांना ₹3500 कसे देणार आणि कुठून आणणार, त्याचं नियोजन केलेलं आहे. हे नियोजन
सांगण्याचं बाकीच्या आघाड्यांनी मात्र हे कधीच केलं नाही. म्हणजे तुम्ही जनतेच्या पैशामधून लोकांना तुमचं नियोजन काय आहे? हे नियोजन त्यांच्याकडे नाही. पण वंचित बहुजन आघाडीकडे मात्र ते नियोजन आहे. आणि म्हणून ते म्हणतात, की आम्ही ₹35,000 महिलांना देऊ, मासिक वेतन देऊ व महिलांना वर्षाला 3 सिलेंडर देऊ. ही एक अत्यंत एक चांगला त्याला म्हणतात, की हा हा सुद्धा एक चांगला जाहीरनामा आहे. आता नंतर वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये असं म्हटलं आहे, की शेतमाल हमी-भाव कायदा करणार. लक्षात घ्या, मी यासाठी बंधू-भगिनींनो तुम्हाला यासाठी सांगत आहे, की जेव्हा तुम्ही बाकीच्या पक्षांचा आपण जेव्हा जाहीरनामा पाहतो, तेव्हा वंचित बहुजन आघाडीने हे दिलेले हे तीनही मुद्द्याच्या संदर्भात मी जे सांगत आहे, ते तुम्ही प्रत्यक्ष मी म्हणत नाही, तुम्ही ते वाचा, बघा. तुमच्या लक्षात येईल, की शेतमाल हमी भाव कायदा करणार. का कायदा करणार? शेतकरी जो माल पिकवतो शेतामध्ये आणि तो बाजारामध्ये विकायला नेतो, तेव्हा त्याची किंमत जे पाहिजे ते त्याला किंमत मिळत नाही. कधी सोयाबीनची किंमत 5,000 असते, तर कधी 4,000 येते आणि कधी ₹3,000 येते. म्हणजे इथे ताळेबंद नाही. कापसाचा भाव हा कधी ₹10,000 क्विंटल, तर दुसरा व्यापारी येतो, तो ₹7,000 क्विंटल. म्हणजे त्याला ते हमी नाही आहे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी म्हणते, की शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव हा आम्ही निश्चित ठरवणार आणि त्याला निश्चित ठरवल्यानंतर अमुक-अमुक त्याला अमुक-अमुक हा आम्ही त्यांना भाव देणार. हे निश्चिती कुठल्याच पक्षाने किंवा कुठल्याच आघाडीने दिलेलं नाही. ती हमी शेतकऱ्यांना वंचित बहुजन आघाडीने दिलेली आहे. अजून इथे याच्यामध्ये एक एक गोष्ट आलेली नाही आहे, की त्याच्यामध्ये असं आहे, की असंही म्हटलेलं आहे वंचित बहुजन आघाडीनं, की शेतकऱ्यांच्या शेतीवर राबणारा जो मजूर आहे, त्या मजुराला किंवा वेचणारा जो मजूर आहे, कापूस वेचणारा असेल अजून या मजुराला सरकार त्या मजुराला ₹5 हे वेगळे देणार. म्हणजे हा पैसा आमचं शासन आलं, तर म्हणजे वंचित बहुजन आघाडीचं शासन आलं, तर या मजुरासाठी आम्ही वेगवेगळे एवढे पैसे देणार. म्हणजे शेतकऱ्याला जो सोसावा लागणारा जो भूर्दंड आहे, तो कमी करण्याचा हा प्रकार आहे. तो वंचित बहुजन आघाडीने हा अनेकदा मांडलेला आहे. बेरोजगार तरुणीचा 2 वर्ष ₹5,000 चा भत्ता देणार. ₹5,000 चा भत्ता देणार. तरुण आणि तरुणींना, बेरोजगार तरुणांना, तरुणींना 2 वर्ष. त्याच्यानंतर त्याच्यासाठी एक पर्मनंट नोकरीची याचा अर्थ असा होते, की त्यांना कुठेतरी एक स्थायी नोकरीचं एक प्रकारचा प्लॅनिंग त्यांच्यामध्ये ते असणार, असं मला वाटतं. एवढेच नव्हे तर दुष्काळी भागामध्ये पाणी वळवण्याबाबत नियोजन करण्याचं प्रारूप हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीनं मांडलेलं आहे. दुष्काळी भागात आता दुष्काळ भाग पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये अ, औरंगाबाद आहे, मराठवाडा आहे. तर अशा भागामध्ये, या दुष्काळी भागामध्ये पाणी वळवण्यासाठी आणि तिथे सुद्धा पाणी दुष्काळी भागामध्ये देण्याची एक योजना आम्ही आखणार, असं वंचित बहुजन आघाडीनं म्हटलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाण्याची योजना जी आहे, ती त्या ठिकाणी ही पाण्याची योजना अ, वंचितनं ते लाडकी बहिणीपेक्षा म्हणजे वंचितचं असं म्हणणं आहे, की आम्ही जर या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाण्याची योजना आखतो, तर लाडक्या बहिणीला पैसे देण्याची गरज भासणार नाही. अशा पद्धतीचं एक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीकडून ते आलेलं आहे. वंचितकडे केवळ लुभावणारं आश्वासन नाही. वंचितकडे केवळ लुभावणारं आश्वासन नाही, तर
महाराष्ट्राचा विकास करणारा महाराष्ट्राचा विकास करणाऱ्या तरतुदी आहेत. ते आपण मान्य केलं पाहिजे. बेरोजगाराचा प्रश्न मिटवण्यासाठी लक्षात घ्या, हे अजून या गोष्टी कोणत्याच पक्षाने केलेल्या नाहीयेत. कुणाकडेच नाही या गोष्टी. आम्ही तुम्हाला निक्षून सांगतो, की हे तुम्ही जर YouTubeवर पाहिलं तर वंचितच्या त्याच आपल्या इंजिनिअर राहुल गायकवाड यांनी आणि आणि बाळासाहेब आंबेडकरच्या आता जी मुलाखत झाली, त्या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, की बेरोजगाराचा प्रश्न बेरोजगाराचा प्रश्न अत्यंत भयानक आहे आणि दरवर्षी बेरोजगारी वाढणार. शिकणारी मुलं बाहेर येणार आणि त्यासाठी उपाययोजना काय आहे? त्यांना रोजगार काय आहे? तर वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी या बेरोजगाराचा प्रश्न मिटवण्यासाठी आंतरराष्ट्रीय देशात कसा रोजगार उपलब्ध करून देता येईल, लक्षात घ्या. आंतरराष्ट्रीय देशात हे आपल्या भारतातल्या बेरोजगारांना रोजगार कसा मिळवून देता येईल, याची योजना बाळासाहेब आंबेडकरांनी मांडली आहे आणि ते वंचितकडे आहे. हे कुठल्याच पक्षाकडे आपल्याला मिळणार नाही. आणि नंतर आपली मुलं परदेशामध्ये शिकायला गेली. मुलं हे परदेशामध्ये शिकायला जातात, गेली. तर त्या परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती आहे, ती शिष्यवृत्ती तर हे शासन देत नाही. आमच्याकडे उदाहरण आहे, की अनेक विद्यार्थी असे आहेत, की ज्यांना अमुक योजनेच्या अंतर्गत स्कॉलरशिप मिळाली नाही. पण ते विद्यार्थी आपला कर्ज काढून परदेशामध्ये गेलीत आणि त्या परदेशामध्ये गेल्यानंतर तिथं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी ते कामं करतात आणि भारतामध्ये येऊन सांगतात, की आम्हाला ते नोकरी लागली. पण ते काय काम करतात? तर ते मजुराचे काम करतात. अशी परिस्थिती आपल्या भारतातून जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्या ठिकाणी ते काय करतात? जातात बिचारे. नोकरी मिळेल या दृष्टिकोनात नोकरी तर मिळते, पण कोणती नोकरी मिळते? तर मजुरीचे काम करतात. आणि मजुरीचे हे काम करून ही त्याची नोकरी आहे. आणि मजुरीचे काम करून 3 वर्षामध्ये त्यांना इथे घरी पाठवल्या जाते. आणि घरी आल्यानंतर ते विद्यार्थी या देशामध्ये आल्यानंतर त्याला इथेही रोजगार मिळत नाही. म्हणजे परदेशामध्ये गेलेला विद्यार्थी त्याची त्या ठिकाणी पिळवणूक होते. त्या ठिकाणी त्याची पिळवणूक होऊ नये म्हणून त्या देशामध्ये या देशातला किंवा आपल्या महाराष्ट्रातला विद्यार्थी तिथे शिकायला गेल्यानंतर त्या देशामध्ये त्याची पिळवणूक होऊ नये यासाठी कुठल्या पक्षाकडे योजना आहे? तर त्या विद्यार्थ्याची पिळवणूक होऊ नये आणि तो विद्यार्थी मजूर म्हणून काम न करता तो विद्यार्थी मजूर म्हणून काम न करता त्या विद्यार्थ्यानं मॅनेजर म्हणून काम करावं आणि मॅनेजर म्हणून त्याला तिथं नोकरी मिळावी यासाठीचा प्रयत्न यासाठीची योजना हे वंचित बहुजन आघाडीकडे आहे. आणि ही अशी एक जाहीरनाम्यातील सगळे जाहीरनामे पाहिल्यानंतर जे फसवेगिरीचे जाहीरनामे तयार केलेले आम्ही त्याला बाकीच्या यांना फसवेगिरी यासाठी म्हणणार आहोत, की तुम्ही या ठिकाणी आजपर्यंत राज्य केलं ना, मग तुम्ही जाहीरनामे तुमचे आजपर्यंत का अंमलात आणले नाही? बेरोजगारांना तुम्ही रोजगार देण्याच्या नावाखाली बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी काँग्रेस पैसा काहीच योजना दिसत नाही. फक्त त्यांना तुम्ही कर्ज घ्या ना, कर्जामध्ये राहा. काय तुमच्याकडे आणि तुम्ही रोजगार देण्याच्या वल्गना करतही असाल, तरी तुमचा आजपर्यंतचा अनुभव आहे की तुम्ही काही केलंच नाही. फक्त शासन आणि ही सत्ता आपल्या कुटुंबापुरतं
कुटुंबासाठी आणि आपल्या नातेवाईकापुरती असण्यामध्येच हे महाविकास आघाडी आणि हे भाजप आघाडी हे धन्यता मानली आहे. मानली आहे. यामध्ये त्यांनी धन्यता मानली आहे. बाकीचं या लोकांना काही देणं-घेणं नाही. सत्ता ही त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहे आणि ही सत्ता ही सर्वोत्तम आहे, हे फक्त त्यांच्या कुटुंबासाठी आणि नातेवाईकासाठी आहे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी जी म्हणते आहे, की परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्हाला लेबर बनवायचे नाही, तर मॅनेजर बनवायचे आहे. आणि ही योजना वंचित बहुजन आघाडीकडे आहे. ही योजना घेऊन लोकांच्या पुढे बहुजन आघाडी या निवडणुकीच्या माध्यमातून येत आहे. बाबासाहेबांचं नाव घेऊन बाबासाहेबांचं नाव घेऊन या देशामध्ये केवळ लुटण्याचं काम करत आहेत. बाबासाहेबांच्या नावावर यांनी दुकानदारी मांडलेली आहे. या दुकानदाऱ्या मानून हे ही माणसं आपला उल्लू सीधा करण्याचं काम करत आहेत. वंचित बहुजन आघाडी हे मात्र असं काम करणार नाही आहे. हे मात्र एवढी आम्हाला शाश्वती वाटते. काय की आज या महाराष्ट्रातला महाराष्ट्रातलाच नव्हे, तर आपल्या संपूर्ण भारतातला सध्याच्या परिस्थितीमधला आरक्षण वाचवणं आणि त्यामध्ये वृद्धी करणं हेच लक्ष आपलं आरक्षण हे लक्ष आपले फार महत्वाचं राहिलं पाहिजे. मिळालेला अधिकार मिळालेला अधिकार काढून घेण्याच्या दृष्टीने चहूबाजूनं आणि सर्वतोपरी प्रयत्न चाललेला आहे. यामध्ये या राजकीय पक्षाने ज्यांचे जाहीरनामे प्रसिद्ध झालेले आहेत, या वंचित बहुजन आघाडी सोडून बाकीच्या राहिलेल्या पक्षांनी स्वतःच्या अंगावरती शिंतोडे उडू नये म्हणून कोर्टाच्या माध्यमातून आरक्षण संपवण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. आणि म्हणून हा अत्यंत ज्वलंत आणि असा महत्वाचा प्रश्न हे कोणीही घेतलेला नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी या जाहीरनाम्याच्या संदर्भात हे फसवे जाहीरनामे वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा सोडला तर हे सगळेच्या सगळे फसवे जाहीरनामे आहेत. बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. पण काय करू सत्ता नाही हाती, दंडोनी पुढती वाटेला. ही अशी व्यथा वंचित बहुजन आघाडीचे सरसेनापती बाळासाहेब आंबेडकरांची झालेली आहे. म्हणून ते बुडत हे जन न देखावे डोळा. यांचे जाहीरनामे पाहून ते पाहत नाहीत. त्यांचे आजपर्यंत जनकल्याणाच्या योजना यांच्याकडे नाही आहेत. त्यांचे जे प्रसाराच्या माध्यमातून आणि प्रचाराच्या माध्यमातून जी त्यांची भाषणं पाहिली म्हणजे किंवा होतात, ते बघितली म्हणजे फक्त एकमेकांना शिव्या देण्यामध्ये, आम्ही कसं चांगलं आहोत, आमचं कसं शासन चांगलं होतं, हे सांगण्यामध्येच त्यांचा हा वेळ जातो आहे. या देशामध्ये असणारा जो समाज आहे, जी जनता आहे, मग ती जनता किती गरीब आहे, मग ती जनता शेतकरी आहे, दलित आहे, बौद्ध आहे, ओबीसी आहे, आदिवासी आहे, भटके विमुक्त आहे, अल्पसंख्याक मुस्लिम आहेत, याच्या संदर्भातली मुस्लिम आहेत. या वंचित घटकांच्या संदर्भात ज्यांचे आजपर्यंत प्रतिनिधी हे विधानसभेमध्ये गेलेले नाहीत, त्यांना ती माणसं, अशी रंजिला गांधीला समाजातली माणसं, अशी वंचित घटकातले उमेदवार आपल्या या निर्णय घेणाऱ्या सभेत जावेत, असं यांना कधीही वाटलं नाही आणि वाटत नाही. आणि म्हणून त्यांचे जर समजा आपण बघितले उमेदवार, तर हे सगळे उमेदवार
हे कोणाचे कोणाची बहीण आहे, कोणाचा जावई आहे, कोणाचा भाऊ आहे, कोणाचा काका आहे, कोणाचा पुतण्या आहे. याच्यासाठीच आपण या लोकांना सत्तेमध्ये जाण्यासाठी आणि निर्णय प्रक्रियेमध्ये जाण्यासाठी आपण त्यांना मत द्यायचं का? त्यांना आपण मतं द्यायची का? याचा विचार म्हणजे आपण यांनी असं गृहीत धरायचं, की आम्ही कोणालाही उभं करू. ते लायक आहेत. मागे एका इंटरव्ह्यूमध्ये एका YouTube चॅनलवर एकाची काँग्रेसच्या प्रवक्त्यानं म्हटलंय, त्यांना असा प्रश्न विचारला, "का हो तुम्ही एकाच कुटुंबातले, एकाच घरचे आणि एकाच सगळे नातेवाईक, तुम्ही अमुक-अमुक ह्याच लोकांना तुम्ही का देता? बाकीचे का नाही?" नाही, नाही आम्ही त्यांची विद्वत्ता अ, त्यांची पात्रता पाहून आम्ही त्यांना अ, उमेदवारी देतो. मग तो एका जातीतून असला, एका समाजाचे असते मग का देता? त्यांना प्रश्न आहे. ही पात्रता आणि गुणवत्ता ही फक्त एका समाजाच्या तुमच्याच नातेवाईकामध्ये आहे का? बाकीच्या लोकांच्यामध्ये, बाकीच्या समाजामध्ये, बाकीच्या प्रवर्गामध्ये, बाकीच्या लोकांमध्ये नाही आहे का? पण मुख्य मुद्दा असा आहे, की ही माणसं कधीही आपल्या बाकीच्या घटकाला समोर येऊ द्यायचं नाही, की येऊ देत नाहीत. आणि म्हणून तुम्हाला समोर येऊ देत नसतील, या साऱ्या गोष्टी घडत असताना म्हणूनच या ठिकाणी एक म्हणावसं वाटते किंवा बाळासाहेब म्हणत असतील, की "बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून" हे तुकोबा महाराज म्हणतात. हे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, की "बुडत हे जन न देखावे डोळा, पाहवत नाही, येतो कळवळा म्हणून या." फक्त येतो कळवळा म्हणून या. पण काय करू सत्ता नाही हाती, दंडोनी पुढती वाटी लावू. सत्ता जर असती, तर अशा या लोकांना जे लोकं जे लोकं बेईमानी करतात, जे लोकं परंपरागत आहेत, त्यांनी परंपरेनं आपल्याच ठिकाणी सगळी सत्तेचे भोग घेतलेले आहेत. त्या भोगवंतांना मी हंटर लावून हाकललं असतं. पण काय करू सत्ता नाही हाती. ही जे बाळासाहेबांची खंत आहे, ते खंत ते नेहमी बोलून दाखवतात. आपल्या आयुष्याच्या 40 वर्षाच्या लढाईमध्ये या वंच या या माणसांनी बाळासाहेब आंबेडकरांनी आपला सर्व आयुष्य जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, या रंजलेल्या गांजल्यानं आपलीशी म्हणून आणि आपल्या हृदयाशी कवटाळलेला आहे. या हृदयाशी कवटाळलेल्या रंजलेल्या गांजल्यांना आपल्या हृदयाशी कवटाळून या बाळासाहेब आंबेडकरांनी सत्तेचा भागीदारी बनवण्याचं त्यांनी प्रण घेतलेलं आहे. आणि त्यासाठी त्यांचं त्यांनी या 2000 महाराष्ट्र विधानसभेच्या निमित्तानं या ठिकाणी जो एक जाहीरनामा दिला, तो जाहीरनामा हा लोककल्याणकारी आहे. आणि बाकीच्यांचे जे जाहीरनामे आहेत, हे फसवणारे जाहीरनामे आहेत. फसवेगिरी करणारे जाहीरनामे आहेत. लोकांची फसवेगिरी करणारे जाहीरनामे आहेत. पण बाळासाहेब आंबेडकरांचा जाहीरनामा, वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा मात्र हा लोककल्याणाचा आहे. आधी कल्याण, मध्य कल्याण, सर्व कल्याण. कल्याण करणारा हा जाहीरनामा आहे. स्वतःचं अस्तित्व या इथल्या बौद्ध, दलित, मुस्लिम, ओबीसी, अनुसूचित जाती अनुसूचित जनजातीतले, भटके विमुक्त, आदिवासी यांना जर आपल्या स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल आणि आपलं आरक्षणाची सुरक्षितता राखायची असेल, तर वंचित बहुजन आघाडीला मतं दिल्याशिवाय दुसरं आपलं सुरक्षा कवच असणार नाही. ही एवढी गोष्ट मात्र लक्षात घ्यावं, अशी या अ, जाहीरनामा विवेचनाच्या संदर्भात मला वाटते. आपण मला ऐकलत, माझे विचार ऐकून घेतलेत. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि हे जे बहुजन संघटक जे ज्यांनी
या ठिकाणी मला बोलावून मला बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी याही चॅनेलचं सतेशा आभार मानतो. धन्यवाद. जय भीम.